सृष्टीमध्ये असा कोणता पिता असेल बर, जो रामासारख्या पुत्राला बघताना थकून जाईल? तू आपल्या पित्याद्वारा दिल्या गेलेल्या वचनाला उत्तरदायी नाहीयेस पुत्रा. तू वनात जाण्यास नकार दे, नकार दे पुत्रा. आम्हाला सोडून नको जाऊस राम. राम राम राम. पिंडदान पितुका करे, राम लखन दो भ्रात, कर जोड़े तर्पण करे, सजल नयन नतमाथ, बचपन की सुधियां पुनः होने लगी साकार, रह रह कर याद आ रहा पितु का प्यार दुलार, पितु का प्यार दुलार. आपल्या आगमनाने आम्ही धन्य झालो प्रभू. आपल्या या कृपेसाठी मी आणि माझा परिवार सदैव आभारी राहील. आभार तर आम्हाला प्रकट करायला हवेत निषादराज. आपल्या स्वागत सत्काराने तर आम्ही धन्य झालो आहोत. आपल्या या सेवेसाठी आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. इथून माझे काही सेवक आपल्याला केवटपर्यंत नेतील. केवट आपल्याला नौकेद्वारे मंदाकिनी नदी पार प्रयागला पोहोचवतील. आम्ही तुला 1 दिवसाचा अवधी दिला होता. सांग, कोण आहे तो दुस्साहसी जो लंकेशाचा काळ बनण्याची अभिलाषा ठेवतो? सांग, लंकेशाला त्याचं नाव सांग.
सांग, कोण आहे जो आमचा विनाश करणार आहे? कदापि नाही रावण. जे तुला हवं आहे ते मी तुला कधीच सांगणार नाही. तुला ज्ञात नाही, लंकेशाला जे जाणून घ्यायचं असतं तो ते जाणून घेतो. आम्हाला जे तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे ते तू आम्हाला सांगशीलच. आम्ही तर आमचे ज्येष्ठ बंधू कुबेर यांनाही क्षमा केली नव्हती शनी, जेव्हा त्यांनी आमची अभिलाषा पूर्ण केली नव्हती. त्यांचं पुष्पक विमान आपलंसं करण्याची आमची अभिलाषा. किती मनोहर आहे हे पुष्पक विमान. लंकेश, लवकरच हे तुझं होईल. प्रणाम लंकेश. कुबेर राज्यातून आपल्या ज्येष्ठ बंधूंचे दूत आले आहेत. खूप बुद्धिमत्तेचं कार्य केलं आहे आमचे ज्येष्ठ बंधू कुबेर यांनी. त्यांनी सर्वशक्तिमान रावणाशी युद्ध करण्याऐवजी स्वयं पुष्पक विमानच आमच्यासाठी पाठवलं. लंका नरेशांचा विजय असो. आपले बंधुराज अलकापुरी महाराज कुबेर सुद्धा आपल्यापेक्षा कमी शक्तिशाली नाही आहे. त्यांनी तुमच्या विमानाची मागणी नाकारली आहे. कारण त्यांना हे चांगलेच माहिती आहे की तुम्ही या विमानाचा दुरुपयोग करणार आणि त्याच्याद्वारे तुम्ही चारही दिशांना आपला अत्याचार पसरवणार. आणि आपल्या बंधुराजांनी हा उपदेशही केला आहे की आपण आपल्या अहंकाराचा त्याग करावा आणि आतापर्यंत केलेल्या चुकांचा पश्चाताप करावा. सेनापती, अलकापुरीवर आक्रमणाची तयारी करा. आमच्या दुर्दैवी बंधूंना ज्ञातच नव्हतं की त्यांनी आम्हाला विमान न देऊन स्वतःचं किती मोठं अहित करून घेतलं होतं आणि आम्ही त्यांच्यावर आक्रमण केलं. बंधुराज,
तुमची सेना तर रावणाच्या हस्ते यमलोकाच्या यात्रेस चालली आहे. जर तुम्हाला हित हवं असेल तर आपलं पुष्पक विमान आमच्या स्वाधीन करा. मूर्ख रावणा, आपल्या अहंकाराच्या आधी तू तुझी बुद्धी गमावून बसला आहेस की तू आपल्या ज्येष्ठ बंधूवरही आक्रमण केलेस. जर तू माझे पुष्पक विमान शुभ आणि हितकार्यासाठी मागितले असतेस तर मी तुला अवश्य दिले असते, परंतु मी जाणू नये तू त्याचा दुरुपयोग करशील. बंधुराज, आम्हाला तुमचा उपदेश नको. हे विमान हवं. शांत हो. जोवर मी जिवंत आहे तुला हे पुष्पक विमान मिळणार नाही, कदापि नाही. तुम्ही जिवंतपणी नाही देणार, मरणोपरांत द्याल ना. ज्येष्ठ बंधुराज, तुम्हाला रावणाचा अंतिम नमस्कार. ज्येष्ठ बंधुराजांनी आमचा अंतिम नमस्कार स्वीकारला नाही आणि सौभाग्याने ते वाचले, परंतु या रावणाची अभिलाषा अवश्य पूर्ण झाली. म्हणायचं तात्पर्य हेच आहे शनी, की लंकेश जे काही इच्छितो तो ते मिळवतोच. आता पुष्पक विमानात बसून आम्ही तिन्ही लोकांवर आपला अधिकार गाजवू शकतो. वायूच्या गतीहून तीव्र आणि गगनाहून उंच भरारी घेऊ शकतो. हवं तेव्हा कोणावरही आकाशातून आक्रमण करू शकतो. आता तूच सांग शनी, या जगात अशी कोणती शक्ती आहे जी रावणाच्या शक्तीचा सामना करू शकेल? कोणती आहे ती शक्ती जी रावणाचा अंत करू शकेल? एक, केवळ एक अशी शक्ती जी समस्त अलौकिक शक्तींसोबत मंद गतीने शांतपणे तुझ्याकडे चालत येत आहे. रावण, तुला कळणारही नाही की तुझा अंत केव्हा झाला.
तुम्ही अयोध्येच्या राजकुमारांना तुमच्या होडीतून नाही घेऊन जाऊ शकत. सुशीला, हे काय बोलतेस? काय झालंय काय तुला? मला काही नाही झालं आहे. तुम्ही आपल्या उत्साहाच्या भरात विसरता आहात की राजकुमाराकडे जादुई शक्ती आहे. ऐकलं नाही तुम्ही? कसं श्री रामांनी एका दगडाला स्पर्श केला तर ती दगडाची शिला एक सुंदर स्त्री बनली. आणि तुमची नाव तर काष्टाची आहे. जर ती स्त्री बनली तर? सुशीला, श्रीरामांनी माता अहिल्याला शापापासून मुक्त केले होते. हे बघताय तुम्ही, आजच्यासाठी फक्त एकच भाकर आहे. माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि आपल्या पुत्रांसाठी. जर त्या राजकुमाराच्या स्पर्शाने आपले नाव सुद्धा नाही, जर आजही आपल्याकडून ही भाकर हिरावून घेतली ना, मग आपण तर उपाशीच मरू. सुशीला, रडू नकोस. ते जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांना सांगून टाकेन की मी नदी पार नाही करू शकत. श्रीराम, मी जे काही करणार आहे त्यासाठी मला क्षमा करा. हा केवट कुठे आहे? आपण इथे विश्राम करा, आम्ही केवटला शोधून आणतो. सीते, तुला भूक लागली असेल. भोजन हेतू प्रबंध करूयात. मला भूक नाहीये. इतका विलंब का होत आहे? मी जरा पाहून येतो. लक्ष्मण, परंतु काय झालं सीते? काही नाही. परंतु तुझे डोळे तर काही वेगळंच सांगतायत सीते. मग काल रात्री आपण आमचे डोळे का नाही वाचू शकलात? आपण आमचं मन दुखावलंत रघुनंदन. जेव्हा मी आपल्याला सांगितलं की पिताश्रींनी आमचे पिंडदान स्वीकारले आहे, तेव्हा आपण आमच्यावर विश्वास ठेवला नाहीत. आणि जेव्हा सूर्यदेवांनी आपल्याला ही दुःखद बातमी दिली, तेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलात. सांगा ना. सीते, कधी कधी एक मोठं सत्य स्वीकारणे खूप कठीण असतं. त्यावेळी विश्वास अथवा अविश्वास तुझ्यावर नाही,
त्या सत्यास न मानण्यावर असतो की पिताश्री आता जिवंत नाही राहिले. सीते, मी तुझे हृदय दुखावलं आहे, त्यासाठी मी तुझी क्षमा मागतो. आम्हाला वचन द्या की आपण कधीही आमच्यावर अविश्वास दाखवणार नाही. मग परिस्थिती कुठलीही असो, आपण सदैव आमच्यावर विश्वास ठेवा. पती पत्नीच्या संबंधाचा आधार विश्वास असतो. जर एकमेकांवर विश्वासच नसेल तर मी तुला वचन देतो, स्वप्नातही मी तुझ्यावर अविश्वास करणार नाही. आता तरी काही ग्रहण कर. भ्राता लक्ष्मणला येऊ द्या. अयोध्याचे राजकुमार आहेत तर काय, जाऊन सांगा मी नाही येणार. आमचे महाराज निषादराजला जर माहीत पडलं की तू त्यांची आज्ञा पाळण्यास नकार देत आहेस तर तू या गावात राहू शकणार नाही. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न नका करू. जा, माझे पती त्या जादूगर रामाला आपल्या नावेतून नाही घेऊन जाणार. बस. आणखी काही बोलू नकोस मूर्ख स्त्री. आपण चिंता करू नका लक्ष्मणजी, काहीही आवश्यकता नाही. माझ्या पत्नीच्या बोलण्याचे वाईट नका वाटून घेऊ. तिला फक्त या गोष्टीची चिंता आहे की आमची नाव सुद्धा स्त्री झाली तर आम्ही कसे कमवणार, काय खाणार. प्रभू, तुम्ही देखील कसला विचार करता. माझे रामबंधू इतके पवित्र आहेत की त्यांच्या निवळ स्पर्शाने दगडाची शिला बनलेल्या शापीत अहिल्या मातेचा उद्धार झाला होता. नाही प्रभू, श्रीरामांवर शंका नाही करत. मी खूप निर्धन आहे. मी जे काही माझ्या जीवनात अर्चित करतो ते या नावेनेच करतो. मी यानेच माझ्या परिवाराचे पालन पोषण करतो. होऊ शकतं की माझी नाव सुद्धा शापित असेल. श्रीरामांच्या स्पर्शाने ती सुद्धा स्त्री झाली तर आम्ही कसं आमच्या परिवाराचं पालन पोषण करणार. मला वाटते की तुम्ही जे काही बोलत आहात किंवा करत आहात स्वतःच्या मनाने करत नाही आहात. या समयी तू कुविचारांनी घेरलेला आहेस, त्यामुळे असं बोलत आहेस. जर तू माझ्या बंधू रामाला ओळखत असतास तर अशी मोठी चूक कधीच केली नसतीस. आता जेव्हा कधी तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल, आम्हाला नदी पार घेऊन जा. तोवर आम्ही नदी किनारी तुझी प्रतीक्षा करू. तुम्ही जे केलं ते योग्यच केलं. मला नाही माहित की मी जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य. नारायण नारायण. प्रणाम देवेंद्र. देवेंद्र, जर केवटने नाही ऐकले तर प्रभू श्रीरामांच्या यात्रेत विलंब होईल. सर्व घटना वेळेशी जोडलेल्या आहेत आणि योजनाबद्ध. अशात जर विलंब झाला आणि प्रारब्धाने आपला मार्ग बदलला तर आपली चिंता निरर्थक नाही आहे देवर्षी. काही करा देवेंद्र. प्रभू श्रीरामांना त्यांच्या उद्देशाच्या दिशेने जाण्यासाठी कुठलीही बाधा येता कामा नये. आपण सत्य बोलत आहात देवर्षी. आता आम्हालाच काहीतरी करावं लागेल.
अकस्मात ऋतूचे बदलणे योग्य लक्षण नाही रघुनंदन. ये सीते, तिथे आश्रय घेऊ. खूप वेळ झाला स्वामी. भ्राता लक्ष्मणला जाऊन सर्व काही ठीक असावे. लक्ष्मण, केवट कुठे आहे? त्याने येण्यास नकार दिला बंधू. येण्यास नकार दिला का? तो केवट आणि त्याच्या पत्नीस असे वाटते की ज्या रीतीने आपल्या निव्वळ स्पर्शाने माता अहिल्याचा उद्धार झाला आणि ती एक स्त्री झाली, त्याच रीतीने जर त्यांची होडी ही स्त्री झाली तर त्यांच्या परिवाराचे कमवण्याचे एकमेव साधन ती होडी त्यांच्यापासून हिरावली जाईल. बंधू, मी तर म्हणतो त्याच्या होडीचा उपयोग करू आणि नदी पार जाऊ. नाही लक्ष्मण, जर ते आपल्याला घेऊन जाऊ इच्छित नाही तर आपण नदी पार करण्यासाठी कुठलं दुसरं साधन शोधू. नदी पार जाण्यास नावे व्यतिरिक्त कोणतेच साधन नाही प्रभू रामजी. बंधू, बहुतेक प्रचंड वायू आपल्या सोबत वादळ घेऊन येत आहे. आम्हा समजत नाहीये, अकस्मात हे वादळ कोठून आले. सुशीला, मला भीती वाटते. या वादळात आपली नाव वाहून तर जाणार नाही ना? सुशीला, मी आत्ताच जाऊन पाहतो. मतिहीन झाला आहात का? वादळाचा किती जोर आहे दिसत नाही का तुम्हाला? सुशीला, हे नको विसरूस की ही नाव आपल्या जगण्याचा शेवटचा आधार आहे. मी आत्ता चालू. तर त्यांच्या परिवाराचे कमवण्याचे एकमेव साधन ती होडी त्यांच्यापासून हिरावली जाईल. बंधू थांब, मी सुद्धा येतो आपल्या सोबत. नाही लक्ष्मण, तू इथेच थांब. सीतेची काळजी घे. रघुवीर, सांभाळून. बंधू, बंधू,
तुझी नाव आता सुरक्षित आहे केवट. आपण मला क्षमा करा. मला क्षमा करा श्रीराम. प्रभू, मला या गोष्टीचे दुःख आहे की मी माझ्या मूर्ख पत्नीचे ऐकून आपल्याला नदी पार करण्यास नकार दिला. केवट, मी तुझ्या हृदयाची दशा समजू शकतो. जर आता तू आम्हाला नदी पार करू इच्छित नाही, त्याचे आम्हाला वाईट वाटणार पुरे नाही. प्रभू पुरे. मी आधीच खूप लज्जित आहे. कृपा करून मला आणखी लज्जित करू नका. कृपा करून नावेत बसा. मी आपणास नदी पार नेतो. केवट के मन में यही थी शंका की बात, साधारण सा ये पुरुष कैसे जगत का नाथ। किंतु जब मझधार से नैया हो गई पार, समझ गया श्री राम है सबके तारणहार, सबके तारणहार। भरत बंधू, घरी परतण्याची प्रसन्नता काही निराळीच असते. मी तर राम बंधूंना भेटण्यासाठी तळमळतोय. मी सुद्धा भरत बंधू. सारथी. हो राजकुमार. अयोध्येत सगळं कुशलमंगल तर आहे ना? आमच्या आजोळी गेल्यानंतर अयोध्येत काय काय घटना घडल्या आहेत त्या आम्हाला जरा विस्तारपूर्वक सांगा. ते ऐकण्यासाठी आम्ही अति आतुर आहोत. अरे राम बंधू, ते तर आम्हाला भेटण्यासाठी आमची प्रतीक्षा करत असतील, हो ना? आणि पिताश्रींचे स्वास्थ्य तर ठीक आहे ना? होय होय राजकुमार, सगळं कुशल मंगल आहे. सारथी, रथ थांबव. भरत बंधू, राजभवनापर्यंत मी धावत पोहोचतो. आणि आपण बघाच, आपल्या आधीच मी श्रीराम बंधूंना भेटतो. अरे शत्रुघ्न, चला सारथी. माझा भरत परत आलाय. माझा भरत अयोध्येला परत आलाय. त्यांनी अयोध्येची सीमा पार केली आहे. माझा भरत अयोध्येत परत आलाय. काय झालंय महाराणी? आपला पुत्र भरत इतक्या दिवसानंतर परत घरी येत आहे आणि तुम्ही अशा कक्षात एकट्या? हे सगळं काय
काय आहे? आपला पुत्र अयोध्येच्या राज सिंहासनावर बसणार आहे आणि तुम्ही इतक्या उदास, इतक्या दुःखी का? आम्हाला भय वाटतंय मंथरा. का? अगं भरत, आजोळी गेल्यानंतर अयोध्येत जे काही घडलं ना मंथरा, त्या सगळ्याचं भय वाटतंय आम्हाला. गोंधळून गेल्या आहात का महाराणी? असा कोणता पुत्र आहे जो आपल्या मातेच्या शुभ कार्याचं समर्थन नाही करणार? ही दोन्ही वचने आपण आपल्या पुत्र भरतसाठीच मागितले होते. अयोध्येचं राज सिंहासन आणि त्याच्या अधिकारांना सुरक्षित करण्यासाठी रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला. हे सर्व तुम्ही भरतला सांगा. भयभीत होण्याची काहीच आवश्यकता नाही महाराणी. आपण जाऊन आपल्या पुत्राच्या स्वागताची व्यवस्था करा. बाकी सर्व आपण देवावर सोडून टाका. अयोध्येचेच काय, संपूर्ण जगताचे साम्राज्य सुद्धा माझ्यासाठी निरर्थक आहे बंधू. या सगळ्याचे महत्व माझ्यासाठी आपल्या चरणाच्या एका कणापेक्षाही कमीच आहे. शत्रुघ्न, तू इथे का थांबलास? भरत बंधू, इथे तर मी धावत धावत तुमच्या आधी पोहोचलो होतो, परंतु हे विसरलो होतो की राम बंधूंना भेटण्याचा सर्वप्रथम अधिकार तर आपला आहे. ठीक आहे, ये. चला सारथी. माझ्या भरतला जेव्हा ते सत्य कळेल जे अयोध्येत घडले, तर अशा परिस्थितीत तो स्वतःला सांभाळू नाही शकणार. सीते नाही सांभाळू शकणार. माहित नाही त्याच्याकडून काय घडेल. घरी परत येऊन मी किती उत्तेजित होत आहे मी शत्रुघ्न. भरत बंधू, हे मार्ग इतके रिक्त का आहेत? राम बंधू कुशल असोत मात्र. हे ईश्वर, भरतला शक्ती दे की तो येणाऱ्या दुःखाला सहन करू शकेल.